हॅलो, गुड मॉर्निंग. इकडे बघू शकता सकाळी सकाळी गरमागरम पुरणपोळी बनलेली आहे. तूप टाकून खायला घेतलेले. तर या तुम्ही सगळेजण पुरणपोळी खायला. खाऊन पिऊन झालं आणि तोपर्यंत आजी आलेला होता. म्हणजे तसं तर आजीला मी दररोज म्हणते की आजी रविवारी ये, कारण मला पण करमत नाही, घरी कोणी नसतं. वेदिका कधीतरी अधूनमधून येते, पण आजीला येणं होत नाही कारण एक दिवसही त्याला सुट्टी भेटत नाही. कधी कधी रविवारी पण त्याची शाळा असते. तर आज सुट्टी भेटलेली आहे कारण आज होळी आहे, रंग खेळायचे आहे. पण ग्रहण आहे म्हणून रंग वगैरे काल कोणीच खेळलेलं नाही आहे. काल दिवस असाच गेला. परत रात्री जसं सकाळी सुरुवात होती ना तशी झालेली होती. 6 वाजता ग्रहण संपल्यानंतर पूर्ण घरची साफसफाई झाली, आंघोळ झाली, पाणी भरून देवपूजा केलं. मगच मी स्वयंपाक वगैरे केलं. ते काही मी व्हिडिओ बनवलेला नाही कारण खूप लेट झालेला होता मला सगळं करता करता. आता हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार बुधवार आहे आणि टाईम सांगितलं तर सकाळचे 6-6:30 वाजले असतील. आज थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे. काय झालं ना, मी असं सगळ्या कामात लागलेली होती तितक्यात दिनेशचा फोन आला. तर काय होते ना, दिनेशला दिवसभर फोन अलाउड नसतो. म्हणजे जेव्हा कंपनीत जातो त्यावेळी फोन म्हणजे मोबाईल अलाउड नसतो. एकतर सकाळी किंवा संध्याकाळी तो फोन करत असतो. पण आता असं झालेलं नाही की त्याच्याकडे मोबाईलच नाही, मोबाईल खराब झालेला आहे. 8 दिवस झालं मोबाईल खराब झाला. तर म्हणलं तिथंच नीट होतं का बघ, नाहीतरी नवीन घे. तर म्हणत होता ही नीट होईल मम्मी. म्हणजे एक वेळा काहीतरी झालं त्याला आणि ते स्विच ऑफ घातलं आणि स्विच ऑफ परत ते निघालंच नाही. तिथं दाखवला आणि परत त्याचा मित्र इकडे येत होता म्हणून मित्रापाशी देऊन इकडंच पाठवलेलं आहे. म्हणत आहे तिथं म्हणजे आता इथं ओळखीचे आहेत त्यांचे मित्र जे मोबाईल नीट करणार आहेत, तर त्यांच्यापाशी द्या आणि बघा म्हणत होता. म्हणून त्यांच्याकडे दिलेलं आहे नीट करण्यासाठी. आता 3-4 दिवस झालं त्या भैयाकडेच आहे. तर बघूया, आज दिले तर ठीकच आहे. तसं तर हे म्हणत होते की रात्रीच घ्यायला येणार आहे कारण आज दिनेशचा मित्र परत जाणार आहे. तर दुपारपर्यंत आलं तर ठीकच आहे कारण आज इथं सगळं बंद आहे. काल कोणीच इथं रंग खेळलेलं नाही. आज इकडं रंग खेळत आहेत, म्हणजे आज इकडं होळी खेळत आहेत. त्यामुळे ना सगळं बंद आहे. पूर्ण कमलनगर बंद आहे. ते मोबाईल जे नीट करतात भैयाच्या दुकानात दिलेलं होतं ते पण बंद आहे. त्या भैयानं 2-3 वेळा फोन लावलं पण त्यांनी अगोदर फोन उचललं नाही. नंतर म्हणत होते की ते नीट होणारच नाही आहे कारण आता ते दुकानात येऊन ते सगळं नीट करून देणं त्यांना पण नको वाटत असेल. अगोदर तर म्हणले की नीट होणार, आता म्हणत आहेत नीट होणारच नाही आहे. आता म्हणलं पिढाच गेली त्याची, कारण अगोदर त्यांनी म्हणलं की नीट होणार, आता नाही होणार. तर आता काय करणार. तर बघूया. आता दिनेशचा मित्र येणार म्हणजे दुसऱ्या गावचा आहे तो आणि म्हणत होता उदगीरूनच त्याची ट्रॅव्हल्स आहे आणि इथूनच जाईल तो, पण उतरणार नाही. म्हणत होता मी दुपारी इकडे तुमच्याकडे येईन आणि मोबाईल वगैरे काय ते आणून ठेवा, घेऊन जाईल तो, कारण त्याला पण बॅग वगैरे भरणं सगळं राहतं ना, म्हणून तो थोडंसं लवकरच परत जाणार आहे. तर आता मोबाईल तर याची काही अपेक्षा नाही आहे. तर म्हणलं आता त्याचा मित्र जातच आहे तर काहीतरी दिनेशसाठी बनवून देऊया. तसं तर दिनेश म्हणत होता मम्मी काही देऊ नको त्याचं सुरू होतं सकाळी सकाळी. नंतर मी काही दिनेशला विचारलेली नाही. त्याचे जे फेवरेट वस्तू आहेत ते मी बनवून देणार आहे. तसं तर जास्त वेळ नाही कारण सकाळीच दिनेश फोन लावलेला होता आणि नंतर मी काही तयारी पण केलेली नव्हती. आता झटपट काय बनतं तेच बनवणार आहे. एक रवा लाडू आणि धपाटी मी बनवणार आहे. आणि अधूनमधून ही घरची कामं अशी असतात ना छोटी छोटी. आजच सगळं संपायचं होतं. डबे सगळे रिकामे झाले. डाळ संपलेली आहे डब्यातली, ते पण वरची काढायची होती. बेसन संपलेलं होतं, बेसनही काढून घेतलं. म्हणजे ज्या वेळेस घाई गडबड असते, कमी वेळात सगळं आवरायचं असतं ना, त्यावेळेस मात्र असं होतं, एकतर सिलेंडर संपतं, नाहीतरी डबे रिकामे होतात, नाहीतरी काहीतरी आणायचं असतं. हे सगळा गोंधळ होत असतो. असं मी बेसन वगैरे काढून घेतलं. इथं 3 प्रकारचे पिठं घेतलेले आहेत मी. 2 वाटी इकडे बेसन घेतलेलं आहे, 2 ग्लास ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ मिक्स आहे त्यामध्ये, आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पिठं 3 प्रकारचे मी मिक्स करून घेतले. आता यामध्ये मसाले टाकूया, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, थोडीशी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली, फ्लेवर छान होतं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, जिरं ओवा हातानं घासून टाकले, 1 वाटी पांढरी तीळ टाकलेले आहेत आणि तेल टाकलेलं आहे. आता कोथिंबीर नाही आहे, संपलेली आहे. कोथिंबीरीच्या जागी मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि 1 वाटी तेल टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. आणि इकडं लसूण टाकले थोडंसं. तसं तर मी घरात धपाटी बनवते, कांदा टाकून बनवते, पण आता ही द्यायची आहे म्हणून मी फक्त लसूण टाकलेलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट असली ते टाकायचं, छान फ्लेवर येतो. इथं फक्त मी थोडंसं लसूण वाटून टाकलेले बारीक आणि कढीपत्ता चुरून टाकलेला आहे. छान मिक्स करून पीठ मळून ठेवते. त्यानंतर मी रवा लाडू बनवण्यासाठी मिश्रण बनवते. तसं तर वेळ भरपूर लागणार आहे. जी बाकीची कामं आहे ते मी नंतर करणार आहे. अगोदर मी सगळं बनवून पॅक करून ठेवते. दिनेशचा मित्र आल्यानंतर पटकन देता येतं. आणि दूध पण आलेले, पण दूध मी आणखीन गरम केलेलं नाही, नंतर करणार आहे. आपली घरची कामं दिवसभर चालत असतात. तर इकडे मी छान मिक्स करून घेतलं, म्हणजे तेल टाकलेलं होतं, मसाले होते, व्यवस्थित पिठाला मी चोळून घेतलेलं आहे. नंतर थोडंसं पाणी टाकून छान थिक हे पीठ मी मळून घेतलं. प्रत्येक वेळी कसं मी कपड्यावरती धपाटी थापत असते आणि ती धपाटी छान पण लागते. पण ही धपाटी मी लाटून करणार आहे कारण आता लांबवर द्यायची आहे, म्हणजे साताऱ्याला पाठवून द्यायची आहे, म्हणून लाटून एकदम पातळ अशी धपाटी बनवणार आहे. कारण आता हे दिनेशपर्यंत उद्याच पोहोचेल, म्हणून थोडंसं पातळ मी बनवणार आहे. तर इकडे बघू शकता धपाटीसाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे.
थोडा वेळ झाकून ठेवूया आणि अगोदर मी इकडं वरणाची तयारी करून घेते, कारण आता दिनेशला देण्यासाठी परत आता हे घरामध्ये मी एक वेळचं जेवण होईल. धपाटी आणि सपकवरून मी बनवणार आहे. डाळ मी अगोदरच कुकरला लावलेली होती, तर डाळ शिजलेली आहे, वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आणि अगोदर मी सपकवरून बनवते. म्हणजे सगळ्यांचंच बघायचं, असं सकाळी सगळ्यांचाच गोंधळ आहे आज. इतकी धावपळ झाली ना, एकतर मी कसला नियोजन केलेला नव्हता, कसली तयारी नव्हती ना, कसला विचार होता, अचानकच सगळं ठरलं आणि इकडे मी करायला सुरुवात केलेली आहे. परत बाकीचे जे काम आहेत ते तर आता आज काय लवकर होणार नाही, दिवस पूर्ण यामध्ये जाणार आहे. तिकडे सपकवण्यासाठी मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि ह्या छोट्या भांड्यामध्ये तूप काढलेलं होतं मी, तर त्यामध्ये थोडंसं वरण टाकून मी ते घेतलेले, म्हणजे आता घासायला घेतलेलं आहे. आणि इकडे तांदूळ पण घेतले, संग भातही बनवत ठेवते, वरण पण बनवते आणि मग धपाटी आणि जे लाडूचं मिश्रण आहे ते बनवून घेते. तसं तर वेळ खूप झाले, तर 8:30 वाजले सकाळची. थोड्या वेळ दिनेशचे पप्पा पण येते टिफिन नेण्यासाठी आणि हे गोंधळ आहे की ते दिनेचा मित्र येईपर्यंत मला हे सगळं पण आवरायचं आहे, पिशवी रेडी करून ठेवायचं आहे. तर आज ना खरंच खूप गोंधळ झाला माझा. तर तिकडे मी भात बनवत ठेवलेला आहे आणि इकडे मी वरणासाठी कढई ठेवलेली आहे, म्हणजे यामध्ये वरणाला फोडणी टाकणारी फक्त लसूण टाकून. तर थोडंसं गरम पाणी करून घेतलं नंतर वरणात टाकण्यासाठी. आणि इकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे. सपक वरणामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो. नंतर मी लसूण टाकलं, परतून घेतलं, थोडीशी हळदी पावडर आणि इकडे फोडणी तयार झाल्यानंतर हे जे मिक्स केलेलं वरण होतं ते यामध्ये टाकलेले. खूप छान टेस्टी बनतं सपक वरण आणि धपाटी आणि सपक वरण मस्त कॉम्बिनेशन आहे. तर वरण भात इकडं बनतच आहे. आता मी इकडं रवा लाडूची तयारी करून घेते. तर अगोदर तर मी रवा काढून घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे आणि अंदाजे सांगेन तर 1 किलोच्या जवळपास आहे. म्हणजे जेव्हा 2 किलो आणलेलं होतं तेव्हा अधूनमधून उपमा वगैरे बनत असतो आणि त्यामध्ये आता मेजरमेंट तितकी करेक्ट नाही, पण 1 किलोच्या जवळपास आहे. तर 1 किलो रव्यासाठी मी इकडं 1 वाटी तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये हा रवा छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे अंदाजे तुम्हाला टाईम सांगेन तर 30 ते 35 मिनिट हे रवा भाजण्यासाठी लागलेले. एक सलग चमचा फिरवत हा रवा छान परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती. एकदम गॅस फुली करायचा नाही, तर रवा खूप कडक होतो, कारण याची एक कण कडक झाले ना ते दाताखाली नंतर खायला तितकी मजा येत नाही. म्हणून एक सलग चमचा फिरवत मी ते कमी गॅसवरती 30 ते 35 मिनिट हा रवा मी परतून घेतलेला आहे. तर रवा तिकडे भाजून तयार झालेला आहे. आता चाचणी बनवून घेऊ. तर चाचणी 1 तारी बनवायची आहे आणि मेजरमेंट सांगितलं 1 किलो रव्यासाठी इकडे मी 1 किलो साखर घेतलेली आहे आणि आता यामध्ये साखर बुडेल तितकं पाणी टाकायचं आहे आणि चाचणी बनवून घेऊ. म्हणजे अशी घाईगडबड तुम्हाला पण असली ना असे लाडू बनवून देऊ शकतो, कारण आपलं काहीच नसतं. मुलं बाहेर आहेत ना, मग त्यावेळेत कुठली तयारी नसते, अचानकच सुचतं की बाबा कुणीतरी जात आहे त्याच्यापाशी द्यायचं. मग त्यावेळेत ही लाडू एकदम परफेक्ट आहेत, कमी वेळामध्ये खूप छान लागतात, खूप टेस्टी लाडू बनवून तयार होतात. तिकडे चाचणी मी बनत ठेवलेली आहे. साखर विरघळल्यानंतर थोडा वेळ शिजवून घ्यायचं, म्हणजे 1 तारी चाचणी बनवायची आहे. जास्त कडक चाचणी झाली तर लाडू कडक होतात आणि जास्त कच्ची झाली तरी पण लाडू परफेक्ट बनणार नाहीत, म्हणून 1 तारी चाचणी बनवायची आहे आपल्याला. आणि इकडं जे रवा आहे ना ते उचलून मी खाली ठेवलेला आहे. थोडासा पसारा झाला आहे किचनवरती, नंतर काढणार आहे. कसलाच पसारा वगैरे मी काही काढणार नाही, अगोदर मला हे सगळं बनवायचं आहे. नंतर दिवसभर हा पसाराच काढायचं काम आहे आपल्याला, दुसरं काम तरी काय आहे ना. तर इकडं बघू शकता रवा एकदम छान भाजलेला आहे. आणि इकडे मी ठेवलेले तवा, म्हणजे धपाटी बनवणार संघ मी तिकडे चाचणी बनत आहे. तिकडं पण माझं लक्ष आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं कमी वेळात सगळं मला करायचं आहे. त्यांना वाजतच आहे. दिनेश पप्पा थोड्या वेळात येतील, आल्यानंतर टिफिन रेडी लागतं त्यांना, थोड्या वेळी घरात थांबणार नाही असं असतं. म्हणजे कामं असतात तिथं, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो. टिफिन भरून ठेवलं की पटकन घेऊन जातात. तर ते येईपर्यंत मी धपाटी बनवून घेते. तसं तर त्यांना देण्यासाठी मी कांदे टाकून जे कापडावर मी धपाटी बनवते ना तशीच बनवणार आहे. हे फक्त दिनेशला देण्यासाठी मी अशा प्रकारे लाटून बनवत आहे. म्हणजे 1-2 दिवस तरी ठेवून खाता येतात. हे प्रवासामध्ये घेऊन जायचं असलं तरी पण आपण हे घेऊन जाऊ शकता, खाण्यासाठी छान लागतात. तसं तर धपाटी दशमी ही खूप आवडते प्रवासामध्ये खाण्यासाठी, मला तरी खूप आवडते. पण इथं फक्त दिनेशचे फेवरेट बनत आहेत धपाटी आणि रव्याचे लाडू. तर इकडे धपाटी मी छान पातळशी लाटून घेतलेली आहे. पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि आलट पलट करत तेल लावून मी सेकून घेतलेलं आहे. आता इकडे चाचणी बनलेली आहे. तर चाचणीमध्ये मी थोडंसं मीठ, म्हणजे चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकायचं आहे. आणि नंतर टाकलेले 2 चमचे विलायची पावडर आणि यामध्ये काजू, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता. फक्त माझ्याकडे मनुकेच होते आज, तर इकडे मी मूठभर मनुके टाकलेले आहेत. छान मिक्स करून घेतलं. आता जे भाजलेला रवा आहे ते या चाचणीमध्ये टाकून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. अगोदर तर आपल्याला वाटेल की हे खूप पातळ झालेले, एकदम खिरीसारखं झालेले, याचे लाडू आता बनणारच नाही आहेत, पण घाबरायचं नाही. एकदम परफेक्ट हे मिश्रण बनलेलं आहे. यांचे लाडू एकदम परफेक्ट बनतील, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे इतके छान आणि टेस्टी लाडू बनून तयार होतात. तिकडे पूर्णपणे मी रवा टाकलेला आहे आणि छान मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. आणि अधूनमधून एक 5-10 मिनिटाच्या नंतर, 15 मिनिटाच्या नंतर आपल्याला हे चमचा फिरवत राहायचं, म्हणजे थोडंसं लवकर गार होईल हे मिश्रण आणि मग एकदम परफेक्ट लाडू बनतील. तर जास्त वेळ ठेवायचं नाही, अर्ध्या तासामध्ये एकदम परफेक्ट हे मिश्रण बनवून तयार होईल लाडूसाठी. आता जोपर्यंत हे मिश्रण सेट होत आहे तोपर्यंत मी धपाटी बनवून घेते, म्हणजे थोडंसे आमक टमक नको, सगळं वेळेत मला करायचं आहे. परत बाकीची घरची कामं तरी तशीच आहेत. आज मी काहीच आवरलेलं नाही आहे, आणखीन देवपूजा झालेली ना स्वयंपाक झालेला आहे.
तर हे सगळं तर धावपळ होणारच आहे. आता फक्त सपकवर आणि भात मी बनवला आणि बाकीचं कांदा वगैरे चिरून जे धपाटे बनवायचे कपड्यावरचे त्यामध्ये कांदा टाकून मला बनवायचा. आणि हे सगळं लवकर करण्याचं रिझन हे पण आहे, म्हणजे थोडंसं गार होईल, कारण आता हे सगळं आपण पॅक करून देणार. तर गरमागरम दिलं तर काय होतं, खराब होतं ते. तर छान गार झाल्यानंतरच मला पॅकिंग करायची होती, म्हणून मी थोडंसं लवकर हे अगोदर बनवते. म्हणजे सुरुवातच याच्यापासून केली मी, नंतर जे बाकीचं आहे ते दिवसभर होतच राहणार आहे. तर इकडे बघू शकता एकदम पातळ असं लाटून मी धपाटी तेल लावून छान आलट पलट सेकून घेत आहे. बघू शकता तुम्ही कलर, खाण्यासाठी तितकेचे टेस्टी बनलेले. तर इकडे एकदम मस्त अशी धपाटी बनत आहे आणि अधूनमधून इकडे जे रव्या लाडूचं मिश्रण आहे त्याला पण मी चमचा फिरवत आहे. तर आणखीन हे सेट झालेली नाही, एकदम पातळ आहे खिरीसारखं, पण काही नाही, अर्ध्या तासामध्ये एकदम छान सेट होईल. पण अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे. आणि इकडे संग मी जेवण थाळी पण वाढत आहे. कुणासाठी, तर इकडे शेजाऱ्यांच्या घरी देण्यासाठी, कारण त्यांच्या घरी फक्त एक मुलगीच आहे, सगळेजण गावी गेलेले आहेत, तर तिच्यासाठी मी हे देत आहे. तर गरमागरम भात, सपकवर आणि धपाटे दिलेले आहे. तर तिला अगोदर देऊन येते, मग त्यानंतर जे बाकीचं आहे, म्हणजे आज गोंधळ सुरू आहे जसं मी तुम्हाला म्हणलं. तिला अगोदर मी देऊन आलेले आहे आणि आता इकडे बाकीच्या धपाट्या मी बनवून घेतल्या. जास्त नाही बनवल्या, कमीच बनवलेत. आणि थोडंसं जे पीठ ठेवलेलं आहे धपाटीचं, तर त्यामध्ये मी कांदा मिक्स करणार आहे आणि कपड्यावरती थापून मी ते धपाटी बनवणार आहे. म्हणजे गरमागरम खायला हे छान लागतात. प्रवासामध्ये देण्यासाठी आपल्याला कांदा टाकून धपाटी बनवायची नाही आहे, अशी लाटूनच बनवायची. फक्त लसूण टाकायचं आहे, म्हणजे टेस्ट छान येतो धपाटीला. तर इकडं यांना मी खायला दिलेले, म्हणजे बसून खावा, तर नाही म्हणतात, बसून खायचं नाही, तितका वेळ नाही, पटकन दे. पण आणखीन तयारीच मी केली नाही आहे. तिकडे मी 3-4 कांदे चिरून घेतले आणि वेळ तितका नाही म्हणून मी वेळतीवरती चिरलेलं नाही आहे, फक्त साल काढून घेतली आणि एका 4 भाग केले. आणि इकडे चॉपरला मी चॉप करत होते. तितक्या दिनाची पप्पा म्हणले की मी चॉप करून देतो, म्हणजे तुझी मदत करतो थांबण्यापेक्षा, कारण आता यांना घाई गडबड आहे. तरी पण आता काही ऑप्शन आहे, कारण धपाटी बनलेलीच नाही आहे. तर इकडे मी कांदा टाकून हे पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता धपाटी मी कपड्यावरती थापून बनवणार आहे. तर आता हे वेट करत थांबलेले आहेत आणि इकडे लाडूचं मिश्रण पण बनवून तयार झाले. थोडंसं यांना खाण्यासाठी दिलेलं होतं, म्हणत होते खूपच छान बनलेलं आहे आणि आता छान सेट पण झालेलं आहे. तर लाडू बनवणे योग्य झालेलं आहे. आता संघ लाडू बनवले तर कमी वेळात हे लाडू बनतील आणि थोडा वेळ ठेवलं तर जास्त थिक होईल आणि वेळ भरपूर लागतो. असं काही नाही की गरमागरमच करायचं आहे, थंड झाल्यानंतर पण लाडू बनतात याचे, पण थोडासा वेळ जास्त लागेल आणि कसं एकटीची धावपळ खूप होत आहे. तरी म्हणत आहेत मी लाडू बनवतो, एखादी ताट वगैरे दे. तर इकडे बघू शकता पतिदेव परफेक्ट लाडू बनवत आहेत. म्हणजे आपल्याला खूप घाई गडबड असते, पण जेव्हा हे घेतात ना हातात कामं, दिनेश पप्पा असो, दीपक, दिनेश असो, एकदम परफेक्ट मन लावून ते कामं करतात. पण मला खूप गोंधळ असतो कामाचा, कधी बिघडत असतं माझ्या हातावर, कारण घाई गडबड खूप असते. दुसरं पण मला आवरायचं असतं, असं नाही की एकच हातात घेऊन बसू, होत नाही आहे तसं. पण हे जे काम हातात घेतात ना मन लावून करतात. बघू शकता इकडे एकदम परफेक्ट गोल आणि एक्या साईजचे लाडू बनवत आहेत. म्हणजे मी जेव्हा बनवते ना छोटे मोठे होत असतात घाई गडबडीमध्ये, पण एक्या साईजचे लाडू बनवत आहेत. तर इकडं सगळेच लाडू बनलेलेच आहेत. आता इकडे धपाटे पण बनले, फक्त 4 धपाटे मी बनवलेले आहेत आणि सगळीकडे पॅक करून देत आहे. आणि थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे, आता मी ते नंतर बनवेन, कारण यांना लेट खूप होत होता. तसं तरी भरपूर वेळ घरी होते आज आणि इतके लाडू पण बनवलेले आहेत. आता बाकीचे मी बनवून घेते आणि म्हणजे मी पण यांच्यासारखेच एकसारखेच बनवलेले आहेत आणि नंतर फक्त सेप दिलेला आहे. थोडंसं असे झालेले होते ना, नंतर सगळ्याच लाडूंना मी ते राऊंड सेप दिलेला आहे छान. आणि सगळे लाडू धपाटे सगळं मी थंड व्हायला ठेवते आणि तोपर्यंत आता बाकीची सगळी कामं आवरून घेते. खूप जास्त कामं आहेत, ही सगळी कामं होतच राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रव्याचे लाडू परत धपाटी कशी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. इकडे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. तोंडात टाकताच वेळ घेणारे इतके छान आणि मऊ लाडू बनलेले आहेत.